जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीनं वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित विशेष समारंभात महापौर सुजाता पाटील यांनी आपल्या मनोगतातून NMMT चालक प्रशिक्षणातून महिला सक्षमीकरण या उपक्रमाची महत्त्वपूर्ण घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लखपती दीदी योजनेच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून NMMT चालक प्रशिक्षण महिला सक्षमीकरण हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा निर्धार महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केला। आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची लखपती दीदी योजना आपल्याला कार्यान्वित आपल्या पालिकेत करायची आहे। त्याचं पहिलं स्टेप म्हणून आपण आता एक योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवतोय, जी महिलांना रोजगार देण्याचं काम करणार आहे। ह्या योजनेच्या माध्यमातून समाज विकास, महिला बालकल्याण समिती आणि परिवहन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना येणार आहे। या योजनामध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून जे महिला बचत गट आपल्या इथे कार्यान्वित आहेत त्या महिलांना रोजगार निर्मितीचा एक मोठा स्रोत उपलब्ध होणार आहे। परिवहन विभागाच्या आपल्या NMT बस आहेत, ज्या बसच्या माध्यमातून 400 चालक महिला या पदावर आपण महिलांना रुजू करणार आहोत। यावेळी माहिती देताना सुजाता पाटील म्हणाल्या की नवी मुंबईमध्ये किमान 3 वर्ष वास्तव्य असलेल्या महिला बचत गटातील महिलांसाठी हा उपक्रम आत्मनिर्भरतेचं मोठं साधन ठरणार आहे। समाज विकास विभाग, महिला व बालकल्याण समिती आणि परिवहन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल 400 महिलांना बस चालक म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण 400 महिलांना हे प्रशिक्षण देणार आहोत आणि 400 महिलांना ह्या उपक्रमात रोजगार उपलब्ध करून देणार आहोत। या पदासाठी लागणाऱ्या ज्या अटी शर्ती असतील त्या सामान्य अशा आपल्या ज्या महिला बालकल्याण किंवा समाज विकासाच्या माध्यमातून असणाऱ्या अटी असणार आहेत, ज्याच्यामध्ये 3 वर्ष वास्तव्य नवी मुंबईत असणे गरजेचं असणार आहे आणि आपल्या साठी वास्तव्याचं प्रमाणपत्र गरजेचं असणार आहे। ह्या सर्वसामान्य अशा अटी शर्तींवर आपण हे प्रशिक्षण आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत। त्यांनी पुढे सांगितलं की ज्या महिलांना बस चालवण्याचा अनुभव नाही त्यांनाही महापालिकेच्या वतीनं अवजड वाहन बस चालवण्याचं संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना थेट NMMT मध्ये चालक म्हणून रुजू करण्यात येईल। प्रत्येक महिलेला वाहन चालवणं जमतच नाही। आपल्या महानगरपालिकेची आधीच एक योजना आहे समाज विकासच्या माध्यमातून 4 चाकी वाहन चालवण्याची, पण ह्या योजनेसाठी आपण समाज विकासच्या माध्यमातून अवजड वाहन म्हणजे बस कशी चालवायची याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्या समाज विकास आणि महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांना दिलं जाईल आणि त्यानंतर त्या महिलांना परिवहन विभागाकडून चालक म्हणून रुजू करण्यात येणार आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ देत त्यांच्या आत्मसन्मानाला नवी दिशा देणारं हे पाऊल भविष्यात नवी मुंबईतील महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलाय। नवी मुंबईच्या महिलांना माझा एक संदेश असणार आहे की आपण स्वप्न बघूया, त्या स्वप्नांसाठी आपण प्रयत्न करूया। आपल्या मध्ये जी ताकद आहे, जी शक्ती आहे, त्यांना आपण ओळखून घेऊया। अडचणी प्रत्येकाला येत असतात आणि अडचणींवर मात करून त्या अडचणींचं संधीमध्ये रूपांतर करणं ही आपली प्रामुख्याने आपण केलं पाहिजे आणि असं प्रयत्न केल्यानंतर नक्कीच समाज आपला खूप पुढे जाणार आहे।